कामिनी आवर पटकन, उशीर होतो आपल्याला. तोपर्यंत मी जनावराला चारा टाकतो. इकडे तर दिसत नाही. बोललं इकडंच आहे. अच्छा, तिकडे काय? विलास, आलीस तू? हो. संध्याकाळी रघुला आणि मला बाहेर जायचंय. विसरलो. बायको नव्हती त्याची? विलास, मला एक गोष्ट सांग. तुला त्या दोंडपाटलाची एवढी बरबादी का हवी? कारण एक काळ होता जेव्हा त्यांचीच मुलगी माझं सगळं जग होती. ती माझं नावही घेत नाही, तू बागबे का? उलट उलट ती माझं नाव ऐकून हसायची. आणि हॅलो, नाव काय म्हणायचं आपलं? माझं नाव गौरी. तुम्ही कोण, कुठले? घाबरू नका. विलास विलास म्हणतात मला. आणि इथेच असतो तुमच्या आसपास. म्हणजे नाही समजलं. बरं, मी जाऊ का? उशीर होतोय मला. ओ मॅडम, सॉरी. गौरी मॅडम, आता आम्ही कुठं तुम्हाला मुक्कामी ठेवून घेणार आहे? जावा की. पण त्याच्या आधी बोला की जरा प्रेमाचे 2 शब्द. हा नाही, कसं आहे ना, आमचा जीव जडलाय हो तुमच्यावर. रोज येता जाता पाहत असतो तुम्हाला. जाम आवडलंय हो तुम्ही मला. सॉरी, बट आय एम नॉट इंटरेस्टेड. जाऊ द्या मला. ओ, मी तिच्यावर जीव ओवाळून टाकला होता. रोज वाट पाहायचो तिची. गौरी थांब. किती दिवस झालं मी तुझ्या मागे मागे येत असतो आणि तू बोलत सुद्धा नाही. एवढं काय वाईट केलं की मी तुझं? वाईट नाही केलं तर मग काय केलंय? तुझं वागणं चुकतंय. लोकांसमोर अडवणं, रोज माग माग फिरणं. अरे याला तू प्रेम म्हणतोस? अरे हा केवळ त्रास आहे. याला त्रास म्हणते? गौरी, रोज तुझा चेहरा पाहायला आलो तर यात कसला आलाय त्रास? तू आवडते मला म्हणून येत असतो सारखं तुझ्या माग. आवडणं एक गोष्ट असते आणि दुसऱ्याच्या आयुष्यात घुसणं ही दुसरी. अरे जरा सन्मान ठेव दुसऱ्याच्या लेकीचा. जास्त बोलते गौरी तू. गावात अजून मला कोणी असं बोललेलं नाही. मग आज ऐकून घे. तुझं नाव, तुझं धाक याचं मला काही घेणं देणं नाहीये. माझ्यावर तुझा कधी हक्क नव्हता आणि कधी नसणार. तुला तर मी मिळवणारच ग. होऊ दे काय व्हायचंय ते. रोज वाट पाहायचो तिची अंगणातून जाण्याची.
पण ती कधी थांबली नाही. साधी साधी नजरही टाकली नाही. एक दिवस माझं डोकं सटकलं आणि मी तिचा रस्ता अडवला. हा भाऊ सुटलंय माझं कॉलेज. हा का? बरं बरं, मग मी थोडी पुढे चालत येते. हा. गौरी, जरा बोलायचंय तुझ्याशी शेवटच, मग नाही येणार तुझ्या वाट्याला. विलास, पुरे झालं आता. मला नाही बोलायचंय तुझ्याशी काहीच. अजूनही ऍटिट्यूड कमी नाही झाला वाटतं तुझा. गौरी ऐक माझं, बस गाडीवर. विलास, माझा हात सोड. मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये, कळालं ना? आणि लोक बघतील. कळू दे लोकांना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. सांगतो लोकांना की मला गौरी हवीच म्हणून. गौरी 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 थांब ना. सोड विलास माझा हात. नाही गं. विलास, माझा हात सोड. सोड. कोणी ऐक, वाचवा. सोड. आंबा. का रे? हा, माझ्या मुलीला छेडतो, रस्त्यावर गुंडगिरी करतो. हा, लई मात चढलाय ना तुला. थांब टाकतो पेटा तुला. ए दाद्या. बघता काय माझ्या मुलीला छेडतो. तुझी हिम्मत कशी झाली? मार खाऊ सोडत असतो आता. तुझी हिम्मत कशी झाली बहिणीला छेडायला? फाड खाऊ परत हिम्मत केली नाही. मारून टाकेल तुला इथंच. परत हाणशील तर हिम्मत हा, तोंड फोड त्याचं तोंड. हिंमत कशी झाली कुत्र्या? हा, परत जर तू छेडला ना माझ्या बहिणीला, मारून टाकल. रघु कानू, उचला याला आणि पोलीस स्टेशनला घ्या. वाजलाय साला. लागलं काय तुम्हाला? नाही. अरे मला सोडा. बघता काय? धरा त्याला. सोडा. लागलं. धरा त्याला. सोड. घाबरू नको मला. मी असताना तुला काय घाबरायची गरज आहे? आज नाही, त्या नारात आम्हाला नंतर बघू. तो चालले गेला तिथून गाडीवर. अरे जाऊ दे, आज ना उद्या तर सापडेल ना. आज उद्या. चला घ्या त्याला घरी तुम्ही. त्या दिवशी मला वाटलं मी मेलो, पण प्रत्यक्षात माझ्यात एक नवीन विलास जन्माला आला होता, जो त्या धोंडू पाटलाची जमीन, प्रतिष्ठा आणि त्याच्या घमेंडीत नाचणारा चेहरा सगळं जमीनदोस्त करणारा होता. पण यासाठी तू मला वापरतोयस का? आणि आता मी त्यांच्या घरची सून आहे. कामिनी, हे बघ, तू माझं प्रेम आहे, हत्यार नाही. पण ऐक माझं, मला तुझ्याच पदराखालून त्या घरात डोकवायचंय आणि तिथूनच त्या धोंडू पाटलाचं घर उद्ध्वस्त करायचंय. विलास, अरे मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर, पण घरात आग लावायचं काम माझ्यामुळे कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे रे. माझं आयुष्य तर तेव्हाच उद्ध्वस्त झालं होतं. आता फक्त सूड आहे. आणि कामिनी, हे बघ, तू माझ्या सोबत असशील तरच मी जिंकणार आहे. बरं ठीक आहे बाबा, तू म्हणतोयस तर हवी ती मदत करेल मी तुला, पण मला थोडा वेळ दे. आणि ऐक ना, उशीर होते मला, संध्याकाळी बाहेर जायचंय. बरं ठीक आहे, जातो. पण एवढी कसली काय? जरा जवळ तरी. ऐक ना, नको ना, आपण नंतर निवांत भेटू, तर जरा उशीर होते. येते मी. अरे तू कुठं गायब झाली होतीस? मी तुला केव्हाच इथं शोधतोय. ते मी टेलरकडे गेले होते. आवरले माझं, आपण निघूयात, चला. हा, चला.
गौरी, हे गौरी, गौरी, हे गौरी, गौरी ऐक ना, मला बोलायचंय तुझ्याशी. कोण आहेस तू? मी नाही ओळखत तुला. जा इथून. एवढ्या लवकर विसरली? प्लीज गौरी ऐक ना, बोलू दे ना मला. बोलण्यासाठी आलोय मी इथे. पण मला नाही बोलायचं ना. अरे तू इथे आलायस ना, हेच चुकीचं आहे. अरे माझं लग्न झालंय आणि तू इथे माझ्या नवऱ्याच्या दारात उभा आहेस. हे गौरी, गौरी खरं प्रेम केलं होतं का मी तुझ्यावर? तुझ्या बापाला नाही समजलं ते, दिलं दुसऱ्या सोबत लग्न लावून. अगं काय कमी होती माझ्यात? माझं प्रेम मिळवणं तू हक्क समजतोस का रे तुझा? अरे तुझ्यासारख्या टुकार मुलासोबत लग्न लावून देण्यापेक्षा ना त्यांनी नरडीला नख दिला असतं माझ्या. आणि माझं कधी तुझ्यावर प्रेम नव्हतंच. आणि ऐक, मी तुझी कधी नव्हते, नाहीये आणि नसेल आणि होणारही नाही. या अगोदरही मी तुला कित्येकदा समजवलंय आणि तेही चांगल्या भाषेत. अरे माझं लग्न झालंय, माझा सुखी संसार आहे. उगीच माझ्या सासरी येऊन माझ्या संसारात माती नकोस कालवू. आणि मला नाही वाटत हे तुझं प्रेम आहे, ही तुझी विकृती आहे. चल निघ इथून. पुन्हा माझ्या दारात दिसलास ना तर तुझे घरचे सुद्धा ओळखणार नाहीत. पुढच्या वेळेस मी पोलीस बोलवेल. मी सुद्धा आहे ना धोंडू पाटलांची मुलगी आहे, ऐकून नाही घेणार. चल निघ. बुडापासून शेंड्यापर्यंत कापूस फुटलाय आणि घरी काय करतात पोरं? सुना तशाच आणि हे पोरं तसेच. काम नकोच म्हणते ती. कोणाचा फोन आला आता ह्यो? हॅलो. हॅलो आबा. हाऊ मी गौरी बोलते. हाऊ तो विलास. हाऊ तू इथं आला होता माझ्या सासरी. काय म्हणालीस? ते विलास तुझ्या घरी आला होता आणि मला धमक्या देत होता. आणि तुला घरी येऊन धमकी दिली? हो हो. हा भाव तो म्हणत होता मी तुला इथून परत नेणार, नाही तर इथंच राहणं करीत. हा भाऊ मला लय भीती वाटते हो. ए गौरी, तू घाबरू नकोस. तू घाबरली म्हणजेच त्याच्या चुकांना परवानगी देणं आहे आणि तू चुकीच्या जागी नाहीयेस, कळलं? हो आबा. हो पण माझ्या सासरचं वातावरण बिघडलं तर? हो आणि लोक काय म्हणतील? ए, लोकांचा नको विचार करू तू. अरे लोकांच्या नावानं कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेत. ह्या डोळ्यानं पाहिलेत ह्या धोंडू पाटलानं. आणि हे बघ, तू तुझं मन शांत ठेव, बाकी मी बघतो काय करायचं ते. होय. आणि हा राहिला प्रश्न त्या विलासचा, तो जर पुन्हा तिथं आला ना तर धोंडू पाटलाचं नाव बदलून ठेव. अरे मी फक्त नावाला पाटील नाहीये, गावच्या प्रत्येक पोरीच्या सन्मानाचा राखणदार आहे. आणि राहिला प्रश्न त्या विलासचा ना, मी बघतो त्याच्याकडं. आबा, हो तुम्ही हात नाव म्हणून धीर वाटतो. बरं बरं, तू नको काळजी करू, ठेव फोन. होय. आईला ह्या इलाचे एवढा माझला भाई हो. आता याला सुट्टी नाही, याच्याकडे बघत असतो. ऐक ना, दिवसभर नुसतं कामाकडेच लक्ष असतं तुझं. कधीतरी माझ्याकडे पण बघत जा. ती शेत, ती गुरंढोरं, यातच तुझं आयुष्य आहे का? कसं आहे कामिनी, आपण कडून आता या सगळ्या गोष्टी नाही होत ग. आणि दादा एकटा तरी किती करणार ग?
हो, पण जेव्हा केव्हा ते हाक मारतात ना, तू लगेच मला सोडून जातो. असं होय. आता हे क्षण सोडून मी कुठेच जाणार नाही. कामिनी, तूच माझं सगळं विश्व आहे. रघु, हे रघु, आबा आभार रागवली वाटतं. हे रघु. काहीतरी झालंय. मी बघून आलो नेमकं काय प्रकरण आहे ते. हो ठीक आहे, शर्ट घेऊन जा. खूप दमला असशील ना, सारखी धावपळ. कधी कधी मला असं वाटतं ना की सतत तुझ्यासोबत असावं, फक्त तुझ्यासाठी. त्या हरामखोर विलासनं आपल्या घरच्या सन्मानावर हात घालण्याचा प्रयत्न केलाय. काय केलं त्यानं? काय केलं? अरे त्या गौरीच्या घरी गेला, तिथं जाऊन तिच्या नवऱ्याला शिवाय दिल्या, धिगाणा घातला, घर फोडायचं काम केलं. अरे विलास, तुला काय गरज होती त्या गौरी त्याच्या घरी जायची? तुला माहिती की काय झाले ते? बरोबर ठेव आणि काळजी घे जरा. कोणाचा फोन आहे? ते ते अण्णाचा फोन होता घरून. रघु, हा बा. एक काम कर, तू माझ्या संग चल. हा. आणि कनू, हा तू रामभाऊ संग जाय. बर चालेल. तुम्ही जा इकडे, आम्ही दोघं इकडे बघत होतो त्याला. बर चालेल चालेल. चालेल चालेल. हा चला, चल रे कनू.